रूपामध्ये विलीन होऊन जाईल, लीला खतम होते. यशोदा हे करायला लागली इतके आणि एकसारखी बघायला लागली की तिच्या तोंडावर तोंड घासायचे किंवा पटकन असे धरून ठेवायचे. तेव्हा यशोदेनी सांगितलं. मग तेवढ्यात नंदबाबा तिथे आले. नंदबाबांनी विचारलं का रडवते? अहो मी याला सहज म्हटलं की गोचारणाला पाठवेल म्हणून. हा म्हणतो मी उद्यापासूनच गोचारणाला जातो. नंदबाबांनी सांगितलं बेटा आपल्याला आपल्या आणि गर्गाचार्यांना बोलावं लागेल, शांडिल्य ऋषींना बोलावं लागेल. मग बाबा गर्गाचार्यांना आत्ता बोलवा ना. बेटा गर्गाचार्य मथुरेला राहतात, आपल्याला गर्गाचार्यांकडे कोणाला तरी पाठवावं लागेल. मग ते येतील, मग ते मुहूर्त काढेल. बाबा मी आत्ता बोलाव गुरुजींना. आता कसं बोलावणार तू? आम्ही आपल्याला सांगितलं होतं पहिल्या दिवशी आजचं जे विज्ञान आहे ते साधनजन्य विज्ञान आहे आणि पूर्वीचं जे विज्ञान होतं ते निसाधन विज्ञान होतं. आजच्या पेक्षा जास्त शिगेला पोहोचलेलं विज्ञान ते होतं. साधन नष्ट होते. आणि इथे आम्ही आपल्याला सांगितलं होतं, आज जर आम्ही कोणाला सांगितलं की एका व्यक्तीला मुंबईहून बोलवायचं आहे, आपण काय म्हणाल? ठीक आहे, बसल्या जागेवरनं आपण त्याला बोलवू शकता. आपण काय करा, आपल्याजवळ मोबाईल आहे तो काढून द्या आणि तिथे त्याला सांगाल की तू ताबडतोब विदर्भनी निघून उद्या सकाळी इथे. हे साधनजन्य विज्ञान झालं. आता त्यामध्ये वारुणी आणि याज्ञवल्क्याची कथा आपण ऐकली असेल महाभारतातली. याज्ञवल्क आपल्या आणि आश्रमामध्ये होते आणि वारुणी शेतामध्ये गेला होता. तिथून ते बोलत होते, साधन काही नव्हतं. गीता कशी सांगितल्या गेली तिथे सांगितल्या गेली. इथे संजयनी बघितलं साधन. आपण टीव्हीवर बघताय आणि रेडिओवर ऐकतात, तिथे काही साधन नाही. संजयनी ते सगळं दृश्य बघितलं. याला काय म्हणाल आपण? दूरदर्शन आणि दूरश्रवण. गोपींना देखील आणि दूरदर्शन दूरश्रवण सिद्धी प्राप्त होत्या तिथे. तर सांगितलं की बाबा मी आत्ता बोलू. सगळे आता पाचही भाऊ तिथे होते. उपनंद, महानंद, नंद, सनंद, नंदन. बहिणी दोघी गोकुळातच लग्न झालं होतं त्या होत्या. तर त्यांनी सांगितलं बेटा, त्यांनी तिथून आवाज दिला, गुरुदेव गुरुदेव. बाबा गुरुदेव हो आवाज देत आहेत. यांना वाटलं जशी आपली लहान मुलं म्हणतात ना, आपण सांगता बेटा बाबांना ऑफिस मधनं येऊ दे. नाही मी आत्ता बाबांना बोलव. बाबा आपल्याला असं वाटतं की तो गंमत करतो. त्याप्रमाणे यांनी सांगितलं की गुरुदेव बाबा आणि आई आपली आठवण करतायत. हो किती वेळात येतात? अर्ध्या तासात. हो. यांना ही बोलाचीच कडीन बोलाचाच भाग. हा नुसता बोलतोय. पण गर्गाचार्य बोलत होते त्यांच्याशी. आम्ही आपल्याला सांगितलं होतं की आमच्या 6 वर्षाच्या बालकृष्णाजवळ मोबाईल होता. साधन नव्हतं, विज्ञान होतं. तिथून आवाज दिला. सगळ्यांना वाटलं हे मथुरेहून वृंदावन 6 मैल दूर आहे. 6 किलोमीटरच येते, कमी येते. यायला अर्धा तास लागतो. त्यांनी सांगितलं मी अर्ध्या तासात येतो. बरोबर अर्ध्या तासाने गर्गाचार्य आले. नंदबाबा आश्चर्य वाटलं. सगळे बसलेच होते तिथे. आता आणि बालकृष्णाचं माझ्याबरोबर बोलणं झालं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की बोललं याला आपण काय म्हणाल? हे आणि निसाधन विज्ञान आहे. त्यांनी सांगितलं. आणि यशोदेनी सांगितलं की गोचारणाला जा. हा म्हणतो मी उद्याच गोचारणाला जाईल. आम्ही सांगितलं आपण मुहूर्त काढून द्याल मग जाल. तेव्हा गर्गाचार्यांनी काय सांगितलं? उद्याचा मुहूर्त फार चांगला आहे. गर्गाचार्यांनी पंचांग बघितलं नाही, तिथी बघितली नाही, चंद्रबल बघितलं नाही आणि एकदम सांगून का दिलं? याचं उत्तर आमचे गोस्वामीजी देतात. होई है सोई जो राम रच राखा, को करी तर्क बळावई शाखा. आणि रामाची जी इच्छा असेल ना ती इच्छाच आणि होते. रामाच्या दिशेने सगळं होते. आपल्या इच्छेमध्ये काय बघा, सगळ्या ग्रंथांमध्ये आणि गोष्ट एकच लिहिलेली आहे. हा मतभेद जो आहे ना तो आपल्यामध्ये आहे. आणि बरेच लोक काही सज्जन मुसलमान आहेत ना हे जाणतात की राम आणि रहीम हे एकच आहे. बघा
आम्ही असं सांगितलं ना, यात लिहिलेलं आहे होय सोय परमेश्वर करेल तेच होतो तसं. आणि का कुराणामध्ये काय हे लिहिलेलं आहे का तुम्ही लोकांना मारा आणि तुम्ही भांडणं करा आणि तुम्ही आतंक करा? नाही, कुराणामध्ये काय लिहिलं सांगू आपल्याला? जे वाक्य मी आता आपल्याला सांगितलं तेच कुराणात लिहिलेलं आहे. सांगू आपल्याला? मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा होता है. का हे तेच आहे. होई है सोई जो राम रची राखा, को करी तर्क बडा वैशाखा. आणि ये थांबा प्रबोधनते सगळं अर्थ एकच आहे, पण हे आपल्या बुद्धीमध्ये फरक आहे. आणि हे जी भांडणं होतात ते आपल्या बुद्धी दोषामुळे भांडण होतात. ते बाकी भांडणाचं काही कारणच नाही. सगळे एका ठिकाणावर आले आणि एकाच ठिकाणावर सगळेजण जाणार आहेत आणि फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. तेव्हा सांगितलं उद्याचा मुहूर्त फार चांगला आहे. किती बघितलं नाही पण भगवंताच्या मुखामधून आणखी काय, पण आपल्याला आणि अगोदर मग गणपतीची पूजा केली, गायीची बाग. आणि दिवाळीच्या नंतर जी अष्टमी येते तिला गोपाष्टमी म्हणतात. मग त्या दिवशी त्यांनी गोचारणाला सुरुवात केली, गायींची पूजा केली. सांगितलं आई आज मी माझ्या गायींना पोटभर जेवू घालणार. बरं बेटा जेवू जेवू त्यांचे. आणि मिरवणूक काढली चांगली आणि गाय आता ते गोपाळ झाले. अष्टमीच्या दिवशीपासून ते गोचारणाला गेले आणि गोचारणाला गेल्यानंतर खेळामध्ये अनेक राक्षसांचा वध केला. आणि जेव्हा यशोदा गेल्यानंतर शृंगार करायला लागली, गाई चारायला जाणार होता तो यशोदा. आणि बालकृष्णाच्या शृंगाराची समाप्ती गुंजमाळ्यांनी होते. गुंजमाळा आपल्याला माहितीये गुंज झाडाला लागत असते, त्या गुंजीची माळ त्याला अतिशय प्रिय आहे. कोणत्याही मंदिरामध्ये आपण जा, द्वारकाधीशाच्या द्वारकेला जा ना, मथुरला द्वारकाच्या मंदिरात जा, सगळं शृंगार झाल्यानंतर आणि शेवटी गुंजीची माळ घातली जाते. गुंजीची गुंज त्याला अतिशय प्रिय. जेव्हा बालकृष्ण खेळायला जात होते ना ग्वालबालांच्या बरोबर, तेव्हा बालकृष्णाच्या नंदबाबाजवळ बरंच धन होतं आणि हिरे मोती देखील भरपूर होते. तेव्हा ते श्रीकृष्णाला मोत्याची माळ घालून देत असे यशोदा रोज जाताना ग्वालबाला. आणि ग्वालबालांच्या गळ्यामध्ये गुंजेची माळ. श्रीकृष्ण त्यांना सांगायचे की तुझ्या गळ्यातली गुंजेची माळ मला खूप आवडते. त्यांनी सांगितलं कन्हैया गुंजा झाडाला लागतात ना, बघ गुंजीचं झाड दाखवतो. गुंजेचा पाला देखील आणि गळ्यामध्ये खरखराट उरला ना म्हणजे त्याच्याकरता खातात. गुंजेचा पाला खूप गोड असतो तो. तेव्हा तर हे मी बघ ताज्या गुंजा सोडून तुला मी माळ करून देतो. आणि श्रीकृष्ण सांगायचे मला तुझ्या गळ्यातली माळ पाहिजे. कन्हैया माझ्या गळ्यातली माळ धुली झाली, जा तू जर मला माळ देणार नाही मी तुझी कट्टी करून टाकेल. तो सांगायचा घे कन्हैया मी तुला माळ देतो. एकाच्या गळ्यातली माळ घ्यायची आणि आपल्या गळ्यातली मोत्याची माळ त्याच्या गळ्यात घालून द्यायची. यशोदेला सांगायचं आई आज मी माळ मनसुखाला दिली, आई उद्या तू पुन्हा घालून देशील ना? हो मग मी आणि ते टोकला देईल, मग भद्राला दे. हो बरं. रोज एक माळ ही घालून द्यायची. श्रीकृष्ण गुंजीची माळ घ्यायची. म्हणून त्यांच्या आणि शृंगाराची समाप्ती गुंज माळेमध्ये होते. जेव्हा श्रीकृष्ण मथुरेला जातात यशोदेला सोडून, तो प्रसंग कधी येईल? उद्या येईल, उद्या येईल. तेव्हा सगळा शृंगार केल्यानंतर यशोदा गुंजेची माळ घालायला थरथर कापते. कारण काय की आज मी माझ्या कन्हैयाच्या शृंगाराची समाप्ती करणार नाही. बाळकृष्ण रडतात आहे मला गुंजेची माळ अति प्रिय आहे, घालून देते. यांनी पुढे काय होते हे उद्याच्या प्रसंगामध्ये आपण बघूया. तेव्हा तर सांगितलं की ते गुंजमा त्याला अतिशय प्रिय. गोचारणाला जाताना यशोदा त्याच्या पायामध्ये आणि पादत्राण घालायला लागली म्हणजे जोडे. बालकृष्णांनी काय सांगितलं, आई मी पायामध्ये पादत्राण घालणार नाही. का बरं? माझ्या गायींच्या पायामध्ये कुठे पादत्राण आहे? यशोदेने सांगितलं बेटा गाय पशु आहे, बेटा गायला पशु म्हणू नको. आई पाय आणि
म्हणतात आई गाईला पशु म्हणू नको, सगळ्या देवता. आपल्याला माहिती आहे जेव्हा देव लोकांमध्ये देवांची सभा झाली होती आणि आता कलियुगामध्ये सगळे देव एकत्र राहतील असं एखादं ठिकाण पाहिजे ना. ते कोणतं ठिकाण होतं? ते ठिकाण गोमाता आहे. गाईला त्या ठिकाणी, गाईमध्ये सगळ्या देवता गाईमध्ये आहेत. गाय अतिशय सुज्ञ. तेव्हा गाय आणि गाय आपली रक्षा केलं आपलं सगळं बरोबर करते. गाईचे एक प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला सांगू. आम्ही लहान असताना, लहान होतो, शिक्षण करत होतो आणि आमच्यावर म्हणजे इकडचे आजोबा संत होते, तिकडचे अध्यात्माचे हे होते. 9 वर्षाचं झालं होतं, वेदाचं अध्ययन करायला जावं लागत असे. पण आम्हाला भागवतात रुची तिथे. तर आमच्या इथे गाय होती, तिचं नाव होतं मंगला. तिचे आठवण आल्याबरोबर आधी आमच्या डोळ्यात पाणी. तिचं दूध ती फक्त आम्हाला काढून द्यायचं किंवा आमच्या आईला, बाकी कोणाला हात नाही लावलं. ते दूध काढायचे. बाकी दूध काढणारा सुद्धा तिचे पाय बांधायचा, हे करायचा. तो म्हणे ते तुम्हाला, पण आम्हाला काही नाही, ते महाराजचे ते करते ते. आणि तेव्हा आणि आमची ही सवय होती. गाय किती सुज्ञ असते बघा. आमची ही सवय होती की तिथे दूध काढल्याबरोबर धारोष्ण दूध तिथलं तिथेच आणि पेलाभर दूध आम्ही पिऊन टाकत होतो. दूध काढ पहिलं दूध काढलं की भांडा आमच्या जवळ, पहिलं दूध काढायचं ते पिऊन टाकायचं तिथे. आणि असा आमचा रोजचा नियम. एक दिवस आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की हे बघ आज दुधाचं काम आहे जास्ती, तू दूध पिऊ नकोस. तिथल्या तिथे नको पिऊस, तू तिथे पितो. आता तू एक प्याला पितो की 2 पितो काय माहिती, पिऊ नकोस. तिथेच गाईच्या जवळ येऊनच सांगितलं त्यांनी, आज तू घेऊ नकोस. ते उभे राहिले तिथे आमच्या जवळ. तू घेशील म्हणाले कदाचित चुकून. तो आणि ग्लास वगैरे ठेवला होता तो उचलून घेऊन गेले. तिथे तिथे उभे राहिले आणि आम्ही दूध काढलं. त्यांना सांगितलं हे बघा गायने दूधच नाही दिलं, जास्ती नाही दिलं दूध, कमी. ते म्हणाले अरे गायने कमी. त्यांनी सांगितलं आईला, आज तर म्हणे गायने दूधच कमी दिलं. आता बरं झालं म्हणे तू घेतलं नाही. नंतर दुधाचं भांड वगैरे नेऊन ठेवलं. ती जोर जोराने ओरडायला लागली, हम्मा हम्मा हम्मा. आम्ही गेलो तिथे, काय झालं ओरडत कशाला, हम्मा हम्मा. अरे म्हटलं झालं काय आईला. आम्ही तिच्या तोंडावर असे मारले 2-4 थोबडी. ती असं सगळं हम्मा हम्मा. काय झालं तुला, हम्मा. म्हटलं काही कळे ना. ती आपल्या स्तनाकडे आणि डोळे दाखवते, सणाकडे डोळे दाखवते. म्हटलं काय झालं. तिथे आम्ही हात फिरवला, हम्मा हम्मा. तिने एकदम पाना सोडला, भरपूर दूध. आणि आम्ही तिथे दूध काढलं. तिने तेव्हा दूध नाही सोडलं. आणि मग आम्ही तिथे उभं राहून दूध, आता तिथे भांड वगैरे कुठे आहे, आम्ही स्तन असे तोंडात आकेलन घ्यायला लागलो. वडील तिकडनं अंगणात आल्या बरोबर एक थप्पड मारली आम्हाला. अशी बदमाशी करतोस तो. दूध म्हटलं मागाशी तर दूध दिलं नाही त्याने. मग त्यांनी आईला सांगितलं की आता कधी त्यांना दुधापासून त्यांना दूध पिऊ देत जा, किती झालं लागलं तर बाहेरून आणत जा. तेव्हा तिला जेव्हा आणि वासरू झालं तेव्हा आईच्या हाताने ती ब्राह्मणाला दान दिले. अर्ध वासरू आहे, अर्ध वासरू गाईच्या पोटात आणि अर्ध बाहेर. अशा वेळेला जर त्याला ओल्याने 3 प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणा होते. गोलोक खंडामध्ये लिहिलेलं आहे, गर्ग संहितेमध्ये आहे, महाभारतामध्ये याच्याबद्दल पुष्कळ. तर तिला त्या ब्राह्मणाला आईकडनं दिल्या गेली. ती राहिली नाही तिथे. हम्मा दिवसभर ओरडत राहिली, रात्र सगळ्या दोऱ्या तोडून दारात येऊन बसली आणि व्याकुळ हम्मा हम्मा. आम्ही तिचा आवाज ऐकला, आम्ही बाहेर गेलो. तिने एकदम आमच्या कुशीमध्ये मान घातली. हम्मा तिच्या डोळ्याला धारा लागल्या. तिने काय सांगितलं, मला दुसरीकडे पाठव नको. सांगण्याचा उद्देश, आणि श्रीकृष्ण गायीवर इतकं प्रेम करत होते. यशोदा जेव्हा शृंगार करायला लागली तेव्हा आणि पायात पादत्राणं घालायला लागली तर बालकृष्णांनी सांगितलं, आई गायीच्या पायामध्ये कोणते पातळ, बेटा गाय पशु आहे, माझ्या गायीला पशु म्हणू नकोस. ब्रजभूमीत असताना श्रीकृष्णांनी 4 भूमींचं पालन केलं, 4 नियमांचं पालन केलं होतं. पायामध्ये पादत्राणं घातली नाही, डोक्याचा केसभार उतरला नाही,
हातामध्ये शस्त्र घेतलं नाही आणि शिवलेले कपडे घातले नाहीत. या 4 नियमांचं पालन त्यांनी केलं. गोचारणाला गेले, खेळाखेळामध्ये आणि अनेक राक्षसांचा वध केला. त्या ठिकाणी बकासूर नावाचा एक राक्षस बगाच्या रूपामध्ये आला होता, त्याचा वध केला. कंसाला आणि एकामागून एक कळते की हे एवढे सगळे मोठमोठे राक्षस मारल्या जातात, यांना मारतो कोण? अघासूर नावाचा एक राक्षस अजगराच्या रूपामध्ये आला मोठा, आणि तालवन नावाचे एक वन आहे, त्या वनामध्ये असं तोंड उघडून बसला. तो ग्वालबालांना असं वाटलं की ही गुफा आहे ते, आणि बालकृष्णाला विचारलं, कन्हैया आम्ही या गुफेमध्ये जायचं काय? एक गोष्ट सांगू आपल्याला, ग्वालबाल तिथे गेल्यानंतर तिथे काय घरी देखील कुठलंही काम श्रीकृष्णाला विचारल्याशिवाय करत नसत. आम्ही जाऊ सांगितलं, हो तुम्ही जा. ग्वालबाल त्या अघासुराच्या मुखामध्ये गेले. त्यांना वाटलं ही गुफा आहे. तिथे गेल्याबरोबर आणि बालकृष्णाच्या लक्षात आलं, हा तर अघासूर आहे. अरे हा भयंकर मोठा राक्षस आहे. सगळे त्याच्या मुखात गेले. तो श्रीकृष्णाची प्रवेश करण्याची वाट बघत होता. त्याने विचार केला की श्रीकृष्णांनी प्रवेश केला म्हणजे मी तोंड बंद करेल आणि सगळ्यांना खाऊन टाकेल. तेव्हा ते ग्वालबाल कसे गेले आतमध्ये सांगितलं आपल्याला. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म करत गेले, टाळी वाजत गेले आणि मुखानी कृष्ण कन्हैया बंसी बजैया गौचरैया हरे हरे 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 चुरैया गोगिरी नैया राम रचैया हरे हरे चुरैया गोगिरी नैया राम रचैया हरे हरे माखन खवैया गिरवर उठैया नंदन के छैया हरे हरे माखन खवैया गिरवर उठैया नंदन के छैया हरे हरे माखन खवैया गिरवर उठैया नंदन के छैया हरे हरे माखन खवैया गिरवर उठैया नंदन के छैया हरे हरे बंसी बजैया हरे हरे बंसी बजैया हरे हरे कृष्ण कन्हैया बंसी बजैया गौचरैया हरे हरे कृष्ण कन्हैया बंसी बजैया गौचरैया हरे हरे 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 माखन खवैया हरे हरे माखन खवैया हरे हरे माखन खवैया हरे हरे माखन खवैया हरे हरे गोगिरी नैया हरे हरे गोगिरी नैया हरे हरे गोपी नैया हरे हरे गोपी नैया हरे हरे प्रेम से बोलो हरे हरे प्रेम से बोलो हरे हरे प्रेम से बोलो हरे हरे प्रेम से बोलो